आमच्या ठिकाणी इंद्रियाची सुद्धा सत्ता राहिली नाही. इंद्रियाची सुद्धा दुर्बलता राहिली नाही. मायेची दुर्बलता राहिली नाही. इंद्रियाची सुद्धा दुर्बलता राहिली नाही. आणि तिसरं कारण काळाची दुर्बलता राहिली नाही. जगा काळ खाय माता दिला पाय. आमच्या ठिकाणी काळाचीही दुर्बलता राहिली नाही. मायेची दुर्बलता गेली, इंद्रियाची दुर्बलता गेली आणि काळाचीही दुर्बलता गेली. म्हणून आम्ही झालो बळीवंत. महाराज, तुम्ही बलवान झालात. तुमच्या ठिकाणची मायेची दुर्बलता गेली, इंद्रियाची गेली, काळाचीही गेली. तुम्ही बलवान झालात. मग तुम्ही बलवान होण्याकरता साधन काय केलं? अभंगाचं पहिलं चरण.
हिरे जरा माग माग सारखं देत पण एक नंबर म्हणते एक नंबर. कसं असते गायकाकडं सूर्य असला पाहिजे, सूर्य असला पाहिजे, तालही असला पाहिजे, आवाजही असला पाहिजे. त्यातले मर्म आहेत सगळे. कसा जाऊ गा पटेल तुला दुसरं कोण दिसत पावणाऱ्याला पाण्यात कसे टाका, पोटावर टाका, पाठीवर टाका किंवा सरळ टाका, तो पावणारच की हो. आमच्यासारख्या पल्ल्यावर फुगूनच वर येते डायरेक्ट तिसऱ्या दिवशी. गायनाचे मुरम आहेत सगळे गायनाचे. एका ठिकाणी असं झालं, विषयांतर होईल गंमत म्हणून सांगतो. सांगतो बाबा. स्टेजवर एक महिना गायन करत होते. गायन करत असताना एकाने शेजारच्याला विचारलं, कोण आहे ती बाई, कोण आहे ती बाई, कसला मशिवाने आवाज आहे ढोराने वरडा लागली. शेजारच्या बसतात म्हणून माझी बाई एक नंबर आवाज आहे, मला एक नंबर आवाज आहे, एक नंबर आवाज आहे. तू काय म्हणला नाही एक नंबर आवाज आहे. ती चाल आहे तुम्ही चाल त्याला लावली चाल, ती बाद आहे मला, चांगली नाही मला, ती खराब आहे मला. माझ्या पोरांना लावली आपण आज चालेल चांगली मला. तू काय म्हणला सांग, चाली चांगलं सगळं चांगलं आहे, अक्षर चांगली नाही तुम्हाला. अक्षर ती मीच लिहिला मला, ठीक आहे. अशी गंमत असते. तिन्ही गोष्टी लागतात, वादनही तसंच, गायनही तसंच. हे जरी नाही केलं वातावरण येण्यासाठी म्हणलो. वाटलं आता काय बाई काय चालू आपलं. तू की तुझून आम्हाला बट्टे शिकायला देतोस का म्हणा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. कोणतं साधन सांगितलंय, बळीयाचे अंकित. आम्ही बळीयाचे अंकित झालो. अंकित झालो म्हणजे दास झालो. बळीया, बळीया कोण, बळी भाऊ नाही, बळीराम नाही, बळीनाना नाही, बळीमामा नाही. बळीया, बळीया कोण, जो या जगा, जो या देवाचाही देव, कोण आहे, बळीया माझा. अखिल कोट ब्रह्मांड नाही, भक्तवांच्या कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याच्या आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित. साधन कोणतं केलंय, आम्ही दास झालो. बळीयाचा अंकित आम्ही झालो बळीवंत. तुमच्या ठिकाणची
दुर्बलता गेली म्हणून तुम्ही बलवान झालात. बलवत्ता येण्यासाठी तुम्ही साधन केलं, बरोबर आहे. बळीयाचे अंकित झालो, बळीयाचे अंकित होऊन तुम्ही बलवान झालात. बलवान होऊन तुम्ही काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. संसार केला शरौर्मीचा मार. तुकोबर आहे म्हणले लाथाडीला संसार, संसाराला लाथ मारली म्हणाले. संसाराला लाथ मारली, संसाराला लाथ मारली. बरं लाथा मारणं बरं आहे का वाईट आहे? लाथ मारली म्हणजे नेमकं कुठं मारली? बर शास्त्र असं सांगतं, तुम्ही कायच बोलू ना, मीच बोलतो आता. एक शास्त्र असं सांगतं, वस्तू असावं मग त्याला लाथ दिसून येते. संसार लाथ मारायला ऐका, आपण जी संसार म्हणतोय की नाही, आपण जी संसार म्हणतोय तो संसार नवा, तो नवा संसार. आपण कशाला म्हणतो? लेकर बाळ गुर ढोर आहे की नाही, तो संसार नवा. मग तू कवर आहे कुठल्या संसाराला लाथ मारली तुम्ही? पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण, या संसाराला लाथ मारली. किती वेळा जन्मा यावे
पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण याला तुकोबराय संसार म्हणतात. या पुढे ज्ञानोबराय म्हणतात बघा, ओवी आठवण झाल्या आगा उपजोनिया निमणे हे साचची जे का मानणे अशी ओवे. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मनन पुन्हा पुन्हा मरण नव्हा, जन्मनन मरण हेच खरं मानणं त्याला संसार म्हणतात. म्हणजे जन्मही खरा नव्हा आणि मरणही खरं नव्हा. संतांच्या ठिकाणी नाही जन्मही नाही मरणही नाही. थापते जाऊ तुका म्हणे येणे जाणे नाही आता, 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 तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. येणंही नाही आणि जाणंही नाही. ज्यांचे सरले रजार झाला सुफल व्यापार. ज्यांची येरझारच संपली आहे त्यांचा सुफल व्यापार आहे किंवा संतांच्या ठिकाणी कसला येणं आणि जाणं. हे बघा तुकाराम महाराज म्हणतात की जन्मन नाही आणि मरणही नाही. सामान्य जीवाला जन्माला यावं लागते, काही कारण आहे. त्यापैकी 3 कारण सांगतो. 3 कारण कोणकोणते मी प्रमाण सांगतो, तुम्ही सांगायचं सगळेजण. हा सांगाल का नाही. पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी. पहिलं कारण कोणतं, बरोबर आहे का नाही. दुसरं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. दुसरं कारण वासना. केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले अशी किती. तिसरं कारण कुठलं, कर्म. या जीवाला 3 कारणामुळे जन्माला यावं लागतं. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं आहे
वासना आणि तिसरं कर्म. ऐका, पाप पापामुळं ह्या जीवाला जन्माला यावं लागतं. पण संतांच्या ठिकाणी पाप आहे का? नाही. कस का नाही? तुका म्हणे पापे जाती संताचे आतपे. त्यांच्या ठिकाणी कसलं आले पाप? संतांच्या ठिकाणी पाप नाही. पाप नाही तसं पुण्य सुद्धा नाही. हरिपाठामध्ये द्रुपद आहे बघा. द्रुपद काय म्हणते हरिपाठातलं? हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी. संतांच्या ठिकाणी पुण्य सुद्धा नाही हो. प्रमाण तर सांगताय तुम्ही, पुण्याची गणना कोण करेन, पुण्य नाही संतांच्या ठिकाणी. असं काय? पुण्यामुळे तर आहे की नाही. आणि तुकोबाराय सांगताय तिळ तिळ पुण्य सातावा पडी, आहे की नाही. तिळ तिळ पुण्य सातावा म्हणून सांगताय. आता तुम्ही म्हणताय पुण्य नाही. कसं? ऐका, ज्ञानोबराय का म्हणताय? हरिमुखी म्हणा पुण्याचे गणना कोण करी. पुण्याचं मोजमापच होणार नाही, इतकं पुण्य होईल. तुकाराम महाराज म्हणले माझ्या दृष्टीनं हार कसं जरा धाडस करून चुकलं तर माफ करा. बघा पटते का? बारीक आहे का? तुकोबाराय म्हणतात आम्ही फक्त मुखानं हरिमुखी म्हणा पुण्याचे गणना. बरोबर आहे की नाही? कळलं का नाही? कळलं का? ज्याला कळलं त्यांनी डोळल्या मान, ज्याला नाही कळलं त्यांनी जेवण आहे का नाही झाल्यावर आहे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. नका आम्हाला पुण्य नगच. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दे पाप पुण्यांगा. पापही लागू देत नाहीत आणि पुण्य लागू देत नाही. त्यांच्या ठिकाणी कसं आले पाप आणि पुण्य? संतांच्या ठिकाणी पापही नाही आणि काही इच्छाही नाही, पुण्यही नाही. आज ते महाराज गडबडीत होते. पापही नाही आणि पुण्यही नाही. पहिलं कारण पाप पुण्यामुळं जन्माला यावं लागतं. पाप नाही आणि पुण्य नाही. पाप पुण्य नाही म्हणून जन्म नाही म्हणून मरण नाही. मरण नाही, जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून बरोबर आहे का? कळाले का नाही? पहिलं कारण कुठलं? पाप पुण्य. दुसरं कुठलं आहे? वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तुकोबाराय सांगतात बघा, महान तप करणारा ऋषी जरी मरताना वासना जरी त्याच्या मनात आली की नाही, वासना महान तप कितीही वर्षानुवर्ष तप करणारा असू द्या, त्याच्या मनात जर वासना आली
तर त्याला जन्म घ्यावा लागते. वासनेचा संग होय अंतकाळी, 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 वासनेचा संग वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोवळी जन्मधरी. आधी सांगितलं ना तुम्ही, आधी 15 दिवस आधी सांगितलं असतं का? दगड ठेवून वरी होबर नाव थांबला असतात. वासनेचा संग, मरताना वासना जरी आली मी मनात, तरी तपोवळी जन्मधरी. वर्षानुवर्ष तप करणारा महात्मा, त्याला सुद्धा जन्म घ्यावा लागते. मग महाराज सांगतात बघा, वासना किती निघून जावी मनातली, किती निघून जावी. आपण आरती करतो बघा, आरती करता कोणी तुम्ही सगळी आरती करता. आरतीच्या ताटामध्ये डबी असते. कशाची असते डबी? कापराची. त्या कापरातली त्या डबीत लावून एक एक वडी एक एक वडी एक एक वडी आपण ठेवतो. कशाची? कशिऱ्याची. कापराची. त्या डबीतला कापूर संपला, ती डबी जर नाकाला लावली तर वास कशात येते? कापराचा येते की नाही? तसा त्या डबीच्या कापराचा वास येते की नाही? तसा वास सुद्धा वासनेचे बीज जळून जाऊ.
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना जळून गेली पाहिजे, त्या वासनेचा वास सुद्धा आला नाही पाहिजे. मग महाराज तुमच्या ठिकाणी नाही का वासना? तुकाराम महाराज म्हणते आमच्या ठिकाणी वासना सुद्धा राहिली नाही. कशी? तुका म्हणे अवघे आवरली वासना. अवघी वासना आवरली. कुठे ठेवली? आता नारायण. तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा. दुसरी या पासुनी आमच्या ठिकाणी वासनाही राहिली नाही. ज्या अर्थी वासना नाही त्या अर्थी जन्म नाही. जन्म नाही म्हणून मरण नाही. जन्म मरण नाही म्हणून संसार नाही. आणि संसार नाही म्हणून लाथाडीला संसार. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना, तिसरं कर्म. टाळ्या वाजायचं. खरंच का करत असं चाणक्य पाहिजे स्वतः. आमचं काय 4 ठिकाणी हिंडून यावं लागते. पण आल्यासारखं नाही, आल्यावर करायचं. हे तरी नाही काल केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले. ऐसे किती कर्म 3 प्रकारचा आहे बघा. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. तुकोबाराय सांगताय
त्यांच्या ठिकाणी कर्मही नाही असं सांगताय. केले कर्म ते झाले ब्रह्मार्पण, केले कर्म ते झाले ब्रह्मार्पण. एका ठिकाणी सांगतो नाथ महाराज, एका जनार्दनी भोग कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा झाल्यावर संतांच्या ठिकाणी कशाचा राहिले प्रारब्ध आहे की नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्धही नाही, क्रियमानही नाही आणि संचितही नाही. त्यांच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही, जन्म मरण नाही म्हणून संसार नाही, म्हणून लाथाडीला संसार. जन्म मरण संसाराला लाथ मारली की नाही मारली. अजून एक संसार आहे बघा, शरीर रूपी संसार आहे. शरीर रूपी हे पण संसार आहे. तुकोबाऱ्या सांगतात बघा, राहो आता हेची ध्यान डोळा नाशिवंत शरीराच्या ठिकाणी कसला आले. हे शरीररूपी संसार म्हणजे शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार. बरोबर आहे की नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या शरीरावर काळाची सत्ता आहे की नाही. कधी ना कधी जाणार आहे की नाही. कधी ना कधी जाणार आहे. काळ खाणारच आहे ह्याला. तेथे मनुष्याचे काय आहे. या देहावर काळाची सत्ता आहे. कुणाची सत्ता आहे. भाजपची सत्ता आहे. असंच होते बाई. या देहावर काळाची सत्ता आहे.
तुकोबाराय सांगतायत की आमच्या ठिकाणी शरीररूपी सुद्धा संसार राहिला नाही. राहो आता हिची ध्यान डोळा म्हणून बरोबर आहे की कोंड कोंड निधरीन जीवे देह भाव आपुला. शरीररूपी संसार सुद्धा राहिला नाही. अजून एक संसार आहे बघा. चलुदी म्हणतो कुठून संसार, आधुनिक संसार, आधुनिक संसार. अहंकार रूपी संसार आहे. अहंकार रूपी संसार सुद्धा राहिला नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. शेवटचा संसार सांगू का? तुम्ही म्हणलं तर सांगता. ही जगत आहे की नाही आपल्याला दिसायलेलं जगत, हे पण एक संसारच आहे. ज्ञानदेवा घोडे संगते सजनी. ज्ञानदेवा संसार, जगत रूपी संसार सुद्धा संताच्या ठिकाणी राहत नाही. हरे दिसे जनिवनी आत्मा सगळीकडे देवच दिसतो. येणे दश दिशा आत्मा राम. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा. येणे दश दिशा तुळशीराम. आत्माराम बघा म्हणलं जागेराव. येणे दश दिशा आत्माराम. सगळीकडं देव दिसू लागतो महाराज संताच्या ठिकाणी. कसला आले जगत. जगत रूपी संसार राहिला नाही. आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या संसाराला लात मारली. जन्म मरण संसाराला लात मारली. दुसरं शरीररूपी संसाराला लात मारली. तिसरी अहंकार रूपी संसार. आणि चौथा जगत आहे नाही, जगत रूपी संसाराला लात मारले. म्हणून तुकोबाराय सांगतायत की लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. शेवटी येते ना.
विठोबार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार गेला षडउर्मीचा मार जन तन धन केले तृणाही समान लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. तुकोबारा अभंगाचे दिसतात त्यांना सांगतात बघा. जन तन धन. जन सांगितलं की जन म्हणजे जग, तन म्हणजे शरीर, शरीररूपी संसार. मग सांगायची वेगळी गरज नाही. धन धनाची गरज आहे का संतांच्या ठिकाणी? आहे का? होय किंवा नाही म्हणा. नाही. कसं तुकोबारा सांगतात बघा. न लगे मुक्ती धन संपदा. संपदाही लागत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला लागला ठिकाणा. ही धन कसा सांगू का? धन या झाडाच्या सावलीसारखं आहे. सूर्य कोणीकडे उगवतोय? पूर्वेला. झाडाची सावली कोणीकडे असते? पश्चिमेला. आणि मावळताना झाडाची सावली कुठं असते? पूर्वेला. तसं धनाचं वार आहे. या धनाचा ना धरी विश्वास जैसी तरवर छाया. पाठ नाही म्हणाला. धनाचं वार आहे महाराज. धनाचं वार आहे की नाही? तसं अनेक वार आहेत बघा. अनेक वार आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. वासुदेवात एक वार आहे. वासुदेव कुठला आहे सांगू का? 20 रुपये देतात. आला शीतळ शांतीचा वार आहे की नाही? पिंगळ्यात एक वार आहे बघा. पिंगळ्यात एक वार आहे. अनेक एक वारे सुटतील तातडी. पाटील बुवाची पडेल महाडी. त्याचे 5 पोरे लागतील देशोधडी. पिंगळा महाद्वारी ऐ राजा. अनेक एक वारे सुटतील तातडी. पाटील बुवाची पडेल महाडी. त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरे म्हणजे कुठली? जे पंचमहाभूत जे आहेत का नाही? पंचमहाभूताचा अनिला उसना. बरोबर आहे की नाही? आप तेज वायू पृथ्वी आणि कायचं आता तुम्ही काय बोलत ना झाला तर काय? आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश या 5 महाभूत लागतील देशोधडी. पिंगळा महाद्वारी. त्यासाठी काय करा? त्यासाठी काय करा? सावध होनी भजनी लागा.
देव करा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लागा देव सदा कैवारी अशा प्रकारे सावध व्हायचं. अध्यक्ष महोदय मालिका कधी संपते मालिका असं फायटिंग लावतात फायटिंग बाया म्हणा तुम्ही जिवळा लागले म्हणून मी झाले काहीच नाही 100 रुपये देता बाया म्हणतो पैसे घालून काय नाही म्हणे मी घेता कुठं होता इथंच होत हे जरी नाही काले ही धनाचं वार आहे. धनाची सुद्धा आसक्ती संताच्या ठिकाणी राहत नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तिसऱ्या चरणात वैराग्याचं बळ सांगितलं. वैराग्याचं म्हणजे ज्या ठिकाणी आसक्ती राहत नाही आणि वैराग्य निर्माण होतं अशी बलवत्ता वैराग्याची बलवत्ता तिसऱ्या चरणात सांगितली. जन तन धन केले तृणाही समान गवताप्रमाणे करून टाकले. शेवटी तुकाराम महाराज सांगताय तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा आम्ही मोक्षाच्या माथ्यावर ते नाही. आम्हाला मोक्षाची गरज नाही. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. शेवटी तुका म्हणे आता
संत संगे सर्वता पंढरीचा वार करे वारी गुण रे हरे चंद्रभागे पंढरीचा वार करे वारी गुण रे हरे महागणी शिक्षणी पाये पांडुरंगा या सर्व आणि तुझे काय तुका म्हणे आता उदार तोही मजटे पायी संतांची ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय, संत महाराज की जय।